माझं नाव प्रशांत शोलकर. म्हणजे मला गाडी शिकण्याची खूप इच्छा होती. भाऊचा पहिला दिवस आहे मंडळी आणि बघू शकता पहिल्या दिवशी गाडी. पहिल्या दिवशी गाडीतला प्रवास बघू शकता. बस हो. हा बोला. हा भाऊ, उबेर बुक केली ना? हो, हा ठीक आहे 2 मिनिटात पोहोचतो मी लोकेशनवर. ठीक आहे, ठीक आहे. तर मंडळी संध्याकाळचे वाजलेत 6:30. आता आपली कॉर्पोरेट लाईफ संपलेली आहे आणि संध्याकाळचे 6:30 वाजलेत. आपली गाडी पार्किंग इथे आहे, बघू शकता. आता आपल्याला ओला उबेर चालू करायची नाही, घेऊन जाते डोंबिवलीला भाडं. मंडळी फायनली आपल्याला ट्रिप पडली आहे. डोंबिवली ईस्टची आहे, नांदिवलीची ट्रिप आहे. 370 रुपये काय 350 रुपये दाखवते, तर लगेच घेऊन निघूया. बघू शकता तुम्ही ट्रिप ही बघा. माइंड स्पेसवरून ट्रिप आहे, त्यामुळे वेळ न घालवता लगेच पॅसेंजरला पिकअप करतो. पहिले नमस्कार मंडळी, जय शिवराय. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे या संघर्षाच्या आणि मेहनतीच्या प्रवासामध्ये. भरपूर दिवस झाले माझा व्लॉग येत नव्हता, कारण थोडा वेळ थांबलो होतो आणि गावी पण गेलो 2-3 दिवस. तर आज आपल्यासोबत भाऊ आहेत. आज भाऊंचा पहिला दिवस आहे, भाऊंना गाडी शिकवण्याचा. भाऊंना आज पहिल्या दिवशी थोडीशी गाडी येते. भाऊ बाईक पण चालवतात, त्यामुळे भाऊंचा पुढचा 7 दिवस प्रवास माझ्यासोबत असणार आहे. तर भाऊ जरा सांगा आपल्यासोबत तुमचं नाव काय आणि इथपर्यंत पोहोचण्यासाठी कसे काय तुम्ही पोहोचले, आणि गाडी शिकण्याची इच्छा आहे की किंवा गाडी शिकून कसं काय पुढे प्लॅन आहे, थोडंसं आपल्या प्रेक्षकांना सांगा. आणि माझा संघर्ष कसा वाटतो किंवा माझे व्हिडिओज कसे वाटतात ते पण जर आपल्या प्रेक्षकांना सांगा. माझं नाव प्रशांत शोलकर. म्हणजे मला गाडी शिकण्याची खूप इच्छा होती. आणि इथपर्यंत कसं पोहोचले, म्हणजे इथपर्यंत पोहोचले कसे, किती दिवस किती महिने झाले कॉल करताय आपल्याला? 1 महिना 1-1.5 महिना झाला कॉल करत होतो. कारण भरपूर पब्लिक असल्यामुळे मी भाऊने काल रात्री परत फोन केला होता. म्हणजे भरपूर दिवस फोनच करतात त्यांना. तर सुरुवातीला आणि गाडी वगैरे घ्यायचे काय प्लॅन चालू आहे का? नाही असं म्हणजे शिकायची इच्छा खूप. शिकायची इच्छा आहे, पण सध्या परमिट बंद आहे मंडळी. पण परमिट चालू होतील, काही टेन्शन नाही, त्यामुळे घाबरू नका. तर कसा होता पहिला दिवस तुझा आजचा? जरा भीती वाटत होती, म्हणजे हे होते. जमते का मग तुला? हो. कॉन्फिडन्स थोडासा येतो का? जमते हो, जमेल. म्हणजे आज फर्स्ट दिवस होता, त्याच्यामुळे जरा हे होतं. ठीक आहे, काय नाही भाऊ, टेन्शन घेऊ नको. पहिल्या दिवशी सर्वांनाच भीती असतेच. थोडा स्पीड वगैरे वाढतो गाडीचा, त्यामुळे भीती असते. त्यामुळे टेन्शन घेण्यासारखं काय नाही, होऊन जाईल आज. आणि अजून 7 दिवसाचा प्रवास आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. पण पहिल्या दिवशी भावाला पहिल्या गेअरवर गाडी उचलायला शिकवली मी. तर भावाला डेमो दाखव एक. चल चालू कर आणि पहिल्या गेअरवर घे, हँडब्रेक काढ खालचा. तर भाऊचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी भाऊ गाडी पहिल्या गेअरवर गाडी चालवायला शिकतो. तर लेक्स तुम्हाला दाखवतो. भाऊचा पहिला दिवस आहे मंडळी आणि बघू शकता पहिल्या दिवशी गाडी. पहिल्या दिवशी गाडीतला प्रवास बघू शकता. बस जमते का? पहिल्या दिवशी काय फरक आहे का भाऊ? हो, जमेल. जमेल ना? हो, जमेल. बघ, गाडी स्टार्ट केली सांगतो. पहिला दिवस आहे त्याचा भाऊ. तर आरामात गाडी चालवायची, काही घाई करायची नाही. सर्वांना पहिल्या दिवशी गाडी पळवण्याची हे असते. पळवून काही होत नाही, पहिला गेअर टाकला आरामात. इथे क्लच टाकलास की हा ब्लॉक इथे ब्लॉक झाला पाहिजे. ओके. डायरेक्ट पुढे गेला की गाडी सोडणार, समजलं का? इथे ब्लॉक झाला की गेली गाडी पुढे. हळू नंतर थोडासा रेस दे. लगेच फर्स्ट सेकंड गिअर 3 गिअर लगेच पटापट पडले पाहिजे. तुझा रस्ता खाली आहे, सेकंड रो आहे गाडी. पहिले 3 गिअर पटापट गिअर पडले पाहिजे, लगेच थांबायचं नाही गिअर टाकायला. जेवढे गिअर पटापट टाकशील तेवढे तुझी गाडी चांगली होती. आता आला पुढे स्पीड ब्रेकर. ब्रेक दाब पहिला. स्पीड ब्रेकरला पहिला ब्रेक दाबायचा. गाडी थोडीशी कंट्रोल झाली. सेकंड उचलली गाडी, जरा तरी दचका दिला का बघ. परत थर्ड गिअर टाकताना तुला एक्सिलेटर कमी करायचं. जेवढं तू एक्सिलेटर कमी करशील ना तेवढं तुझे गिअर प्रॉपर पडणार.
एक्सिलेटर कमी करायचंच आहे तुला घेतात ही गोष्ट माइंडमध्ये लक्षात ठेवायची. खड्ड्या बिड्ड्या गाडी आहे, गाडी जाते जाऊ दे खड्ड्यात, काय टेन्शन नाही. आणि एकदम असा हे स्पीड ब्रेकर चालत एका स्थिर पकडायचं, एवढ्या स्पीडला गाडी घालून. हे दसके वगैरे नाही, अलगद एवढ्या स्पीडला ठेवली ना बाईक सारखं सेम आहे, काय फरक नाही. फक्त गेअर हातामध्ये आहे. काय ना शिकून जाईल तुला, तर थोडं चालत होती गाडी, त्यामुळे गाडी टेन्शन नाही. दुखला असेल तर चला मंडळी, आता आम्ही चाललोय डोंबिवली स्टेशनला. भाऊला ड्रॉप करतो, मग तिथून आपल्याला जायचं ऑफिसला. तर भाऊ अजून काय सांगायचं तुम्हाला? सपोर्ट विपोर्ट काय तरी सांगा, भाऊला सपोर्ट करा वगैरे, भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सांग अरे, लाजू नको. तर भाऊ बोलले सपोर्ट करा, माझ्या मना कानातच सांगितले. तर चला जाऊया आता डोंबिवली स्टेशन. तर मंडळी आता आपण पोहोचलो डोंबिवली स्टेशनला आणि आता आपल्याला जायचं ऑफिसला, कॉर्पोरेट लाईफ जगायला. बघूया आपल्याला कुठे ट्रिप पडते. आता इथून मी जाणार पाहिजे शनी मंदिरला, म्हणजे ऑन द वे रनिंगमध्ये कधी कधी ट्रिप पडतातच मला. बघूया, भाऊने आपल्याला 1000 रुपये पण दिले रिक्षा शिकवण्याची. मंडळी ही मेहनत आहे, न मागता पण पैसे देतात सर्वजण. मी माझं ठीक आहे, राहू दे, दे आरामात. 7 दिवस आपला प्रवास असतो. पण काही काही जण असतात की बाबा चल आजचं पहिल्याच दिवशी घेऊन टाक पैसे. त्यामुळे ती वेगळी असते. मेहनत आहे मंडळी, मेहनतीशिवाय काही नाही. संघर्ष आहे भरपूर मोठा. चला बघूया आपल्याला कुठली ट्रिप पडते आज. ओला उबेर तर चालू केली, लेट्स दाखवतो. ओला चालू करतो. ओला चालू झाला आपलं आणि आता उबेर. तर चला जाऊया संघर्ष परत एकदा करायला. बघूया कुठली ट्रिप पडते. मंडळी आपल्याला ट्रिप पडली उबेरवरती, ऐरोलीची ट्रिप आहे. आणि इथून 2 मिनिटावरतीच दाखवते. पहिले पॅसेंजरला फोन करतो, कन्फर्मेशन कॉल केल्याशिवाय मंडळी लोकेशनला जाऊ नये, कारण मला इथून जायचंय हॅलो. हा बोला. हा भाऊ, उबेर बुक केली ना? हो, हा ठीक आहे 2 मिनिटात पोहोचतो मी लोकेशनवर. ठीक आहे. चला मंडळी, ट्रिप पण कन्फर्म झाली, तुम्हाला ट्रिप दाखवतो. गांधीनगर, शिवाजी डोंबिवली ईस्ट. नेव्हिगेशन केलं मी फक्त 3 मिनिटावरती. तर चला जाऊया, पॅसेंजरला पिकअप करूया. चला जाऊया 2 मिनिटावरती पिकअप लोकेशन. आईस फॅक्टरी जवळ टन आहे, तिथून पिकअप लोकेशन आहे. मी आता आहे PNDचा राईड इथे आहे. आपले पॅसेंजर भाऊ इकडेच थांबलेत, बोललेत आपल्याला 2 टेकर आहेत, हेच आहेत. चला जाऊया. OTP सांगा. मंडळी जस्ट पोचले आपण पॅसेंजरच्या लोकेशनला. तुम्हाला दाखवतो पॅसेंजरच्या लोकेशन. ऐरोलीचा जो सिग्नल आहे त्याच्या बाजूलाच आहे लोकेशन. त्यामुळे इथून 2 मिनिटावरती आहे ऐरोलीची पार्किंग. आणि वाजलेत सकाळचे 8:30, बघू शकता. आणि पॅसेंजरने ऑनलाईन पेमेंट केले, 382 झाले. मला ट्रिप डिटेल्स दाखवतो. 47 मिनिट्स लागले मला पोचायला. 20 किलोमीटरचा डिस्टन्स होता. गांधीनगर टू ऐरोली सेक्टर 4. गांधीनगर, डोंबिवली ईस्ट, गणेशनगर टू ऐरोली
सेक्टर 4 मध्ये भाडं आहे. ते आता जस्ट ड्रॉप केले. चला आता जाऊया गाडीवर. गाडी वगैरे पार्क करायची आहे. मग आपल्याला तिथून जायचं आपलं कॉर्पोरेट लाईफ जगायला. 8.5 तासाचा हार्डवर्क ऑफिसमध्ये करायचं आहे. तर चला जाऊया, गाडी पहिले पार्क करूया. तर मंडळी फायनली पोचलोय ऐरोलीच्या पार्किंगमध्ये. गाडी वगैरे पार्क केली मस्त बघू शकता तुम्ही. आणि ही आहे ऐरोलीची पार्किंग. आणि वाजलेत सकाळचे 8:30. आपल्याला जायचे ऑफिसला 9 वाजता. इथून शेअरिंग ऑटो पकडून आपण डायरेक्ट निघणार माइंड स्पेसमध्ये. कॉर्पोरेट लाईफ जगायचे, ऑफिसचंही काम करायचे, ऑफिसमध्ये पण हार्डवर्क करायचं. तर लेट्स सी, बॅग वगैरे घेऊन निघतो आता मंडळी. बॅग वगैरे घेतली, आता निघूया कॉर्पोरेट लाईफ जगायला. तर चला जाऊया. बघू शकता गाडी तर चला डायरेक्ट भेटतो ऑफिस में. तो अपना ये पार्किंग वाला भाई है, देखते हैं क्या बोलता है. क्या कहना चाहते हो मेरे बारे में? कुछ वीडियो देखते हो, सपोर्ट कैसे? बिल्कुल बहुत अच्छा है, ऐसे ही काम करिए, आगे बढ़िए, हम फुल सपोर्ट में खड़े हैं। और आने वाले जनरेशन को क्या कहना चाहते हो? आने वाली जनरेशन को अच्छे से चले, अच्छे से काम करे, कोई दिक्कत नहीं है। और आप कहाँ से हो? हम एमपी सीधी मध्य प्रदेश से हैं। सर का काम कितने साल से हो? इधर हम 1 साल से हैं। ये अपना पार्किंग वाला भैया अपने गाड़ी का ध्यान रखता है, गाड़ी एकदम बिल्कुल सेफ रहता है. तो चलो जाते हैं अभी. तर मंडळी संध्याकाळचे वाजलेत 6:30. आता आपली कॉर्पोरेट लाईफ संपलेली आहे आणि संध्याकाळचे 6:30 वाजलेत. आपली गाडी पार्किंग इथे बघू शकता. आता आपल्याला ओला उबेर चालू करायची नाही, घेऊन जाते डोंबिवलीला भाडं. तर बघूया आपल्याला कुठली ट्रिप पडते. आणि आपला इथे पार्किंग वाला भाऊ आहे. तर चला जाऊया, बघूया कुठली ट्रिप पडते आपल्याला. पहिले गाडी जरा पुसूया आणि निघूया आपण डोंबिवलीसाठी. 6:30 वाजलेत, 8 साडेआठ वाजता पोहोचायला होतील. सकाळी 380 रुपयाची ट्रिप मारली. आता बघूया जाताना कुठली ट्रिप भेटते. तर संघर्ष शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या भावाला सपोर्ट नक्की करा. तर मंडळी ओला उबेर चालू केली आणि एवढे ट्रिप पडायला सुरुवात झाली. ठाण्याचेच भरपूर पडतात, बघू शकता तुम्ही ट्रिप बघा. उबेरवरती पडले. इकडे ओला 282 ची कुठली आहे, ठाणे कासारवडवली. सकाळी 382 ची ट्रिप मारली मी. आता बघूया आपल्याला कुठली ट्रिप पडते. घरी जायचे, संघर्ष मंडळी चालूच आहे, त्यामुळे सपोर्ट तुमच्या भावाला नक्की करा. ऑफिसमध्ये पण भरपूर काम होतं. कॉर्पोरेट म्हटलं की डोक्याला स्ट्रेस तर असतोच मंडळी. तरी पण या स्ट्रेसमधून आपण हा संघर्ष सुरूच ठेवला आहे. तर बघूया आपल्याला कुठली ट्रिप पडते. आणि जायचं आपल्याला घरी जायचं म्हटलं भांडूपला नाही जायचं आपल्याला. भांडूप 200 रुपये. गो टू होम टाकतो, डोंबिवली ईस्ट. रबोडी. चला बघूया कुठली ट्रिप पडते. मंडळी फायनली आपल्याला ट्रिप पडली आहे. डोंबिवली ईस्टची आहे, नांदिवलीची ट्रिप आहे. 370 रुपये काय 350 रुपये दाखवते. तर लगेच घेऊन निघूया. बघू शकता तुम्ही ट्रिप ही बघा. माइंड स्पेसवरून ट्रिप आहे, त्यामुळे वेळ न घालवता लगेच पॅसेंजरला पिकअप करतो. पहिले कॉल करतो एक. कन्फर्मेशन करून आपण जायचं. ओलाची ट्रिप वाजतच आहे. तर चला जाऊया. डोंबिवली ईस्टची ट्रिप पडली आहे. पॅसेंजरला पहिले पिकअप करूया. माइंड स्पेसवरून ट्रिप आहे.
तर मंडळी आपण डायरेक्ट पोहोचले डोंबिवलीमध्ये. खंबालपाड्याची ट्रिप होती आणि आपले फॉलोअर्स होते, तर त्यांनी अप्रिशिएट पण केलं आपल्याला, त्यामुळे आपल्याला अजून मोटिवेशन भेटते. म्हणजे असे आपले फॉलोअर्स भेटले. 380 रुपये भाडे झालं आणि आजचा दिवस मंडळी संपलेला. आता चाललोय मी घरी. बघू शकता आता मी आहे गाडा सर्कलला, छत्रपती शिवाजी महाराज चौक. आणि आता आपण चाललोय मंडळी घरी. वाजलेत संध्याकाळचे रात्रीचे 8:40 आलीत. आज थोडासा उशीर झाला कारण मी ऑफिसमधून लेट निघालो होतो. तर तुम्ही बघू शकता आज दिवसभराची कमाई 2 ट्रिप मारलेत, 760 रुपये. $378 ही शेवटची ट्रिप होती. 1 तास 20 मिनिटं लागली मंडळी माइंडस्पेस वरून खंबालपाडा यायला. तरी ट्रॅफिक होतं, पण 25 किलोमीटरचा प्रवास होता माइंडस्पेस टू डोंबिवली ईस्ट. आणि ही सकाळची ट्रिप 382. टोटल आजची कमाई मंडळी झाली 760 रुपये. ऑफिसचं काम करून आजची 760 रुपये कमाई झाली. आणि खूप मेहनत आहे, खूप संघर्ष आहे मंडळी. गाडी चालवून परत ऑफिसमध्ये 8.5 तास सिस्टमवरती काम करणं खूप कठीण आहे. पण ठीक आहे, हा संघर्ष असा सुरूच असणार आहे, त्यामुळे काय थांबून जमणार नाही आपल्याला. आपल्या आयुष्यामध्ये वाटेला संघर्ष आलाय. तर चला जाऊया आता घरी. त्यामुळे व्हिडिओ मंडळी इथेच एंड करतोय. व्हिडिओ जर आवडला असेल, माझा मेहनतीचा आणि संघर्षाचा प्रवास जर तुम्हाला आवडला असेल, तर तुमच्या भावाला सपोर्ट नक्की करा. पुन्हा भेटूया उद्या.